हां आता होत आहे रे, आता होत आहे. ठीक आहे चालेल. तर मित्रांनो, ह्याला वापरण्याची जी पद्धत आहे ती खरंच मला शिकून घ्यावी लागणार आहे. कारण की काल रेकॉर्डिंग बटन ऑन करायला विसरत होतो आणि काल बहुतेक चुकून प्रितेशकडनंच हा फोटो मोडमध्ये गेला आणि मी फोटो मोडमध्ये बघून आपला विचार करतो आहे की बाबा व्हिडिओ का नाही रेकॉर्ड होतं आहे, व्हिडिओ का नाही रेकॉर्ड होतं आहे, आणि हा आपला फोटो घेत चालला आहे, फोटो घेतो. मी म्हटलं भाई असं का होतं. शेवटी झालं, आता करतो बरोबर. गुड सीन. नाव लेट्स गो टू जिम. कारण की बरेच दिवस गेलो नाही, तर आज मला जिमचे मेसेज दाखवतो. असं माझ्या बॉडीकडे बघून वाटत नाही की मी जिमला जात असेल, बट स्टील भाई थोडा वर्कआउट जिंदगी में चाहिए. ओके बाय. गाणं बंद केलं आहे मित्रांनो. हाय का, आज जरा वर्कआउट जोरदार झाला आहे. ठेवून बोलतो एक मिनटं. हां, वर्कआउट एकदम जरा जास्त झाला आजचा. आणि चार्जिंग मगाशी लो होती, पण भाऊ गेला आता आतमध्ये. भाऊचा चार्जर वापरला. भाऊ म्हणजे जिमचा ट्रेनर, जिममध्ये लक्ष ठेवतो जरा तो. आणि आईच्या गावात आणि आणले होते. आज गाण टाकले तुमची. वडी दाखव. ही आपली जिम आहे, बघून घ्या. छोटीच आहे आणि इथे पण आहे बाजू. हल्क भाऊ पण आहेत आपल्याकडे, 2 हलके आज. तर आता हातबीत थरथरायला लागलेत बाई. मला झालं आहे आजचा माझा कार्यक्रम फिक्स झाला आहे, तर बस करतो आता. पंख्याने आवाज येत असेल की नाही माहिती नाही, लागलेत मजबूत. एवढी ॲक्टिंग बदलली. आणि जिमवरनं घरी आल्यानंतर ॲज युजल जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम झाले आणि मी व्लॉग अपलोड केला. तोच व्लॉग जो मी आदल्या रात्री एडिट केला होता, ज्याला एडिट करताना भाई 100 प्रॉब्लेम झाले होते. प्रीमियर वगैरे काम करत नव्हता, ते रेंडर होत नव्हतं. बट थँक्स टू मिहीरने हेल्प केली आणि तो व्हिडिओ एडिट झाला. आणि फायनली तो अपलोड झाल्यानंतर पूर्ण दिवस माझ्याकडे काही काम नव्हतं, बट रात्री आमचा प्लॅन बनला म्हणजे छावा बघायला जायचा. तर संडे मॉर्निंग छावाचा प्लॅन ऑन. तर छावाचा प्लॅन इज ऑन. 3, 2, 1 गो. आंघोळ झाली मित्रांनो, आता फटफट रेडी होऊया. बोलायला वेळ नाही. आपण कुठे जातो ते मी रस्त्यात चालता सांगतो तुम्हाला. चला. अरे बाबा भागो रे, लेट झालंय. बाकीचे पोचले, मीच एकटा फाटी राहिला. कुठेच दिसले 8:30चा शो आहे मित्रांनो. लेट्स गो वॉच छावा बघायला चाललं आहे. तर आता जिओ वर्ल्ड. अरे कलानगर के 2 लोग ही हम लोग, वो 3 लोग. एक नाही इकडे. ब्लॉक कर. तर राहुलला पाठवतो. ए बस ए. और इधर ही भाई एक सीन हो गया. हम लोग को जाना था जिओ ड्राइव आणि त्याने आम्हाला सोडलं जिओ वर्ल्ड ड्राईव्ह. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह म्हणजे इतकं मोठं आहे की तिथून ते ॲपल स्टोअरपर्यंत ऑलमोस्ट 40 मिनटं वॉकिंग आहे.
आणि आम्हाला कळलं हे की आम्ही चुकीच्या जागी आलो आहे आणि बस तिथूनच मग सीन चालू. भाई शो नको मिस होते फक्त बस, शो नको मिस होते. भाई PVR जिओ वर्ल्ड ड्राइव, PVR जिओ वर्ल्ड ड्राइव. हाँ कुर्ला है क्या? कुर्ला अरे वो साइड है PVR. अब इससे बुरा क्या हो सकता है कि आप रिक्शा वाले को एड्रेस समझा रहे हो और उसको समझ ही नहीं आ रहा. PVR भाई नहीं PVR किधर है? अरे ये जिओ वर्ल्ड ड्राइव वाला आगे वाला. मैं स्टँडर्ड जा रहा हूँ. तर आम्ही त्याला लाख समजवायचा ट्राय करतो आहे पण त्याला ॲड्रेस समजतच नव्हता. फायनली आमच्या साथीदारांनी जे ऑलरेडी पोचले होते त्यांनी आम्हाला लोकेशन पाठवली आणि त्या लोकेशनच्या बेसवरती एक रिक्षावाला भेटला. चलो भगाओ जल्दी जल्दी भाई. 110 हाँ भाई. 110 110 810 क्यों इतना क्यों? तो शेयरिंग होता है भाई 4 सीट के 120 होता है 10 रुपये उससे भी कम दिया आपसे. अच्छा ठीक आहे चलो. जो खूप जास्त प्राईस बोलला पण ऑप्शन काहीच नव्हता. तर मग शेवटी फास्ट अँड फ्युरियस 11, 12, 13 स्टार्ट. अरे अभी व्लॉग क्या उन लोगों का पिक्चर बनाता है. एक नंबर बघाय भाई, एक नंबर. हे पकड हे भाई, एक नंबर आहे भाई. एक नंबर इकडे पकडा दिए. एक नंबर बघाय. टाइमपास करतोय. प्लीज चालू कर परत. घुमा इधर. क्या भाई क्या फालतूगिरी करते तुम लोग. एक जन आने का ना हम लोग दोनों को भी मालूम नहीं. रिक्षावाल्याला सांगितलेलं आहे. खाली जिओ पीली वर्ल्ड मालूम आहे. नहीं. जिओ वर्ल्ड सांगितलं. जिओ वर्ल्ड सांगितलं. मी विचार करतोय. और जियो वर्ल्ड लेके जाके उधर भाई उधर सब मैराथन भाग रहे हैं. हम लोग को भी भागना पड़ता है उधर से मालूम है क्या. वो पब्लिक बोलते हैं इधर किधर उल्टा साइड की तरफ भाग रहे भाई हैं. 3 मिनिट बाकी. हम लोग के छाती पे नंबर भी नहीं था. क्या बोलते हैं भाई. जान 3 मिनिट बाकी पिक्चर चालू. भाई भडकला होता. भाईने मारला असतं पिक्चर पकडून पकडून. तो जाम चिडला होता. मी बोललो शांत घे पोचू आपण. डेंजर हे नको करू. भाई लास्ट मोमेंटला पोहोचलाय त्यांनी पळवलं लटलं भाई. काय माहिती पळवत आज मला बोलला का पळवतोय बघ तो रिक्षा. असा 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 करून मी बोललो भाई हा डायरेक्ट आता PVRच्या आतमध्येच घेऊन जाणार. भाई फायनली दुकानं पण अजून खुलली नाहीत. सगळं माणसं बिनसं सगळे आलो भाई. मरता मरता पडता पडता आलो. आणि हे बघा मागे माझ्या काय फायनली हे ब्लॉक कर. चलो भाई 1 मिनिट बाकी आपण चालू आहे. हां चालू चालू ठेवते रोलिंग ठेवते. मला मला खबर करा बघायचं. बघू शकता मित्रांनो दुकान उघडायच्या आधीच आम्ही वरती 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 लास्ट भागो. एवढं दोस्तों अभी टाइम नहीं है बात करने का. अभी भागने का होता है. लिफ्ट कशाला दिले त्या लोकांनी मग. ये खाली तिथे खाली वाकडी आहे. कितना उशीर. उसको लगा हम लोग दुकान उगड़ने आए हैं. उसको क्या मालूम हम लोग पिक्चर देखने. दा पॉपकॉर्न कितीला आतमध्ये. पॉपकॉर्नची प्राइस काय. ए, तुला माहिती आहे हा, ना मग PVR हाच आहे. आम्ही लोक हा दादा चालतंय. पॉपकॉर्नची प्राइस काय आतमध्ये. पॉपकॉर्नची 20 रुपये. 500 रुपये. Gentle technology gain 7x powerful benefits for various things. आपली सेफ्टी इथे बस. Choose your bright side. 15 पण आहे ना. Bright various. 14 पण ते आपली. दादा बसेल रजवाड़ों की पसंद BPH मसाला. पण आहे आपली. हा इच्छा गावात धावत पळत लकडत मकडत चकडत फायनली पोचलो. ह्याच्यासाठी आपण लवकर आलो. एवढं पळत पळत जीवाच्या आकांक्षाने जे आलो त्याच्यासाठी आलो आपण. से प्रेरित है. हालांकि ऐतिहासिक सटीकता सुनिश्चित करने के लिए हर संभव प्रयास किया गया है. समोसा खातो काय. समोसा महाग पडेल. कितीला पडेल. जीवदानीमध्ये समोसा कितीचा खातो. माझ्या एका
दिवसाचा जीवदानीमध्ये समोसा माझ्या- किती खातो? 15 रुपये. एका दिवसाचा जेवढा पगार आहे तेवढा इकडे एक समोसा आहे. माझे 750 रुपये बाबा. 3-4 घेत नाही. समोसा घे ना बाबा. अख्ख्या गल्लीला समोसे येते. समोसा तर घे आता. प्रमोशन तर झालंय. 240चे 2 आहे. 240ला 2 समोसे. मी गल्लीला वाटेल बाबा. त्या 240 मध्ये भाई आणि आपल्या ओळीला होते. बाथरूममध्ये काय बाथरूममध्ये बाथरूमला सोपी बिपी ठेवली आहे. पूर्ण बसावी. बसून मोजू शकतो तुम्ही लोकं. होळीला मेहंदी वडे वाटेल बाई. मध्ये असतं ना आपल्या एअरपोर्ट मध्ये असतं. आमच्या इथं वरती करायला लागतं. असं पाणी येतं आणि काय बसून मुतायचं ना तिकडे आतमध्ये. बसून मुद्दा मुतून झोपा नाही, बसून मुद्दा. काय बोलू काय काय समजत पण नाही काय बोलू. बाहेर जाऊन बोलतो तुमच्याशी. बाई यार मूवी पिक्चर जे काय म्हणाल बघून आलो आहे आणि तुम्ही ऑनेस्टली सांगू तर छाती अशी एकदम वाघाची करून या, कारण जो मूवी बनवला आहे ना त्यांनी तो सगळ्यांसाठी नाही आहे. आणि काय सांगू की शब्द नाही आहेत माझ्याकडे. माझ्या बाजूला तर रडत होता. माझ्या बाजूला काही लोक बसले होते, ते लोक तर उठायला नंतर मागत नव्हते. असा पर्सनल शॉक लागतो ना की आत्ताच झालं आणि काहीतरी करूया असं फील होतं. जे मी लहानपणी ऐकलं होतं संभाजी महाराजांबद्दल चुकीचं वगैरे. ते लोक हे जे हिजड्याची औलाद बोलायचे ना की छत्रपती महाराज असे होते, महाराज तसे होते, काय काय घाणघाण ऐकलं होतं त्यांच्याबद्दल. साफ चुकीचं आहे बाई, साफ चुकीचं. त्या माणसाचा नखा एवढा पण आपण बनवू शकतो हे मात्र नक्की. काय सांगशील मूवीबद्दल? हसतंय काय? सांग काहीतरी, काय पण सांग, तुला जे वाटलं ते सांग. मस्त विचार आहे, एक नंबर. हे नाही, तुला काय वाटलं ते सांग. तो बघतो तर रडला होता सरळ, मी त्याला रडताना बघितलं. महाराजांनी बघ काय मान्य पण केलं, मी रडलो तर रडलो काय. महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं ते त्याची परतफेड करणं तर आता आपल्याला जमणारच नाही. कसं वाटलं? भारी रडला होता तू तर, मी बघितलं होतं तुला. शेवटचा अर्धा तास तर रडलोच. अंगावर एकदम काटायला लागला, लिटरली काटायला लागला. एकदम मन भावूक झालं. मी बघितलं तुला, मी बोललो भाई हा एकदम भरून आला याला एकदम. आणि तुझे डोळे वगैरे बंद करत होतास ना ते जे दाखवताना लास्ट. अरे म्हणजे ते लास्टला एकदम ते बेकारच वाटलं. म्हणजे हे एवढं बघून आपल्याला हे जराचं लागलं तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. एवढ्या जखमा कशा सहन केल्या असतील. आणि तिथं अजून बाग पुढचं तर दाखवलं पण नाही. जिओ वर्ल्ड ड्राईव्हचा बाय द वे एक चांगलं वाटलं मला की थिएटर एक्सपिरियन्स खूप बाप आहे पी व्ही आरमध्ये. त्याच्यामुळे समोर बघूनच तो मूवी असा त्याचा जो प्रेझेन्स होता खूप छान वाटत होता. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की हा मूवी चांगल्या थिएटरमध्येच बघा. तुमचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करणार बाहेर आल्यावरती, कारण तुम्ही तो लाईफ टाईम तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत राहणार आहे आणि ती काहीतरी तुम्ही घेऊन जाणार आहात हे मात्र नक्की. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की थोडं चांगल्या थिएटरमध्येच मूवी बघा. बाकी यार शब्द नाहीत माझ्याकडे, म्हणजे काय बोलायचं अशा माणसासाठी की काय म्हणायचं अशा माणसासाठी की. आणि विकी कौशलने जी ॲक्टिंग केली आहे भाई, माझ्यासाठी तर तो आता राजेच आहे. मला कधी दिसले ते तर मी त्यांच्या पायाच पडणार. ते माझ्यासाठी आता राजेच आहेत. तर मला कधी कोण बोलला संभाजीराजे तर मला छत्रपती संभाजीराजे म्हणतील तर मला विकी कौशलच आठवतील. तर भाई स्पीचलेस आहे. आठवून बोलावं लागतं काय बोलू, एवढं भरून आलं आहे.
इथे बस मिळत नाही माणसांना आणि इथे दाखवतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये दिसत असेल की नाही. इथे बाय बस शोपीस म्हणून लावली आहे, शोपीस म्हणून भाई बघा बस, आणि माणसांना इथं बसायला मिळत आहे. ऐसा हो तो इंसान क्या कुछ नहीं कर सकता. हे आपल्या दिवाळीच्या लाईटी असतात ना, त्या उरल्या त्यानंतर त्या लोकांनी लावल्या तिकडे. गाडी कुठे आपली, कुठे पार्क केली? बाहेर लावली आहेस? काय लावली बाहेर? अच्छा हां, रिक्षाला इथे अलाउड करत नाही. बरोबर, मग तर ठीक आहे, मग बरोबर. बाकी जिओ वर्ल्ड ड्राईव्ह तर विषय खोल आहे, डेंजर विषय आहे. चला, माझी गाडी आली, आता मी गाडीत बसून पहिले AC चालू करेन, नंतर तुमच्याशी बोलतो. पहिले गाडी बघून घ्या. गाडी बघून घ्या माझी. बसायच्या वरती. मी वरती बसतोय. ठीक आहे, बाय बाय.